आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, जो तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मला विचारत होतात. माझे मिस्टर नेमके कुठे आहेत? आज रविवार, माझी सुट्टी आणि बाबूचा तर फन डे. सकाळी उठल्यापासून साहेब एकदम मस्त मूडमध्ये होती, त्यामुळे दिवसाची सुरुवातच खूप छान झाली. तेवढ्यात दारात आली ती गोष्ट ज्याची आम्ही मार्चपासून वाट पाहत होतो, आमचं फर्निचर. भर पावसात अखेर ते घरी आलं. पावसामुळे डिलिव्हरीला खूप उशीर झाला होता, पण शेवटी तो दिवस आला. माझा बांधलेला भाऊ बभ्या आला आणि त्याच्या मदतीने सगळं फर्निचर घरात घेतलं. नवीन बेड, मंदिर, सोफा कम बेड आणि वॉल माउंटेड कपाट घराला एकदम नवीन रूप आलं. आणि सोफा दिसताच बाबूने त्यावर कब्जाच केला. त्याला तिथून उठायचंच नव्हतं. थोड्याच वेळात त्याची मैत्रीण वेदिका आली आणि मग दोघांचा रविवार म्हणजे खेळ, मस्ती आणि धमाल. आणि मग आला तो क्षण ज्याची मी आणि बाबू दोघंही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. माझे अहो घरी आले. तुमच्यापैकी खूप जणांनी मला विचारलं होतं, तुझे मिस्टर नेमके कुठे आहेत? माझे मिस्टर जॉबमुळे जयपूरला शिफ्ट झाले आहेत आणि मी स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यामुळे मला दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर घेता येत नाही. त्यामुळे सध्या आम्हाला काही काळ वेगळं राहावं लागत आहे. म्हणूनच गेले काही दिवस ऑफिस आणि बाबू हे सगळं मी सांभाळत होते. पण अंतर कितीही असलं तरी एकमेकांची साथ कायम असते. त्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून मी त्यांची आवडती पाणीपुरी बनवली. जयपूरमध्ये त्यांना अशी पाणीपुरी मिळत नाही, त्यामुळे आज त्यांनी मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. एवढंच नाही, संध्याकाळी जेवणही नको म्हणाले. माझ्या मिस्टरांबद्दल मला एक गोष्ट खूप आवडते. ते खऱ्या अर्थाने ग्रीन फ्लॅग हजबंड आहेत. घरातलं एकही काम त्यांना सांगावं लागत नाही. काय करायचं, कुठे मदत करायची हे ते स्वतःच समजून घेतात. घरी आल्यावर त्यांनी बाबूसोबत भरपूर वेळ घालवला. बाबूच्या पियानोच्या म्युझिकवर मस्त डान्स केला आणि मग आम्ही दोघांनी मिळून घरही आवरलं. खरंच जबाबदारी शेअर करणारा जोडीदार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. रात्री बाबू झोपल्यानंतर आम्ही खूप दिवसांनी निवांत बसून गप्पा मारल्या. आता ते काही दिवस आमच्यासोबत असणार आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा आम्ही मनापासून आनंद घेणार आहोत. त्यानंतर ते पुन्हा जयपूरला जाणार आहेत. त्यामुळे हे काही दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहेत आणि ते सगळे सुंदर क्षण मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. आता मला एक गोष्ट नक्की सांगा, तुमच्याही आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा परिस्थितीमुळे आपल्या माणसांपासून दूर राहावं लागतं? किंवा तुमच्या घरातही जबाबदाऱ्या दोघं मिळून सांभाळता? कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुमचे अनुभव वाचायला मला खूप आवडतील. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.